बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी बुलढाण्यातून हजारो कार्यकर्ते मुंबईसाठी आज रवाना होणार आहेत। दोन्ही बंधू एकत्र येत असल्याने मनसैनिक आणि शिवसैनिकांकडून जल्लोष केला जातोय। जल्लोष करत बुलढाण्यातून मनसैनिक आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि उद्याच्या विजय महोत्सवामध्ये सामील देखील होणार आहेत। त्या ठाकरे बंधूंचा जो आहे हा विजयी मेळावा जो आहे तो पार पडतोय आणि त्या अनुषंगाने संपूर्ण सैनिकांमध्ये जे आहे मनसे सैनिक असतील त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे जे सैनिक आहेत यांच्यामध्ये मोठा जल्लोष जो आहे तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय। उद्याच्या विजयी मेळाव्यासाठी जे आहे बुलढाणा जिल्ह्यातून असंख्य सैनिक जे आहेत हे रवाना होणार आहेत आणि त्यांच्यामध्ये एकच जो आहे तो उत्साह आपल्याला पाहायला मिळतो। काय सांगाल, मनसे आणि ठाकरेंचे शिवसेनेचे कार्यकर्ते पहिल्यांदाच बुलढाण्यात देखील एकत्र पाहायला मिळत आहे। उद्याच्या मेळाव्यासाठी कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे, किती कार्यकर्ते जातील, किती गाड्या या बुलढाण्यावरून रवाना होणार आहेत? संपूर्ण जिल्ह्यामधून आम्ही हजारोच्या संख्येने पूर्ण ट्रेन असतील, पूर्ण प्रायव्हेट गाड्या असतील, पूर्ण आम्ही हजारोच्या संख्येने पूर्ण उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे संपूर्ण आम्ही कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने जात आहे। आणि जल्लोष म्हटल्याच्या नंतर ठाकरे साहेबांचं भाषण आणि पहिल्यांदाच हे दोन ठाकरे एकत्र येणार म्हटल्यावर पूर्ण महाराष्ट्राला आनंद झालेला आहे, तितकाच आमच्या बुलढाणा जिल्ह्याला देखील आनंद झालेला आहे। आज उद्याच्या मेळाव्यासाठी दोन्ही बंधू जे आहेत किंवा दोन्ही सेना जे आहेत हे एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात। पुढे देखील कशा पद्धतीने तुमच्या दोन्ही पक्ष प्रमुखांकडून अपेक्षा असणार आहेत? निश्चित या ठिकाणी आपण बघितलं असेल की जो काही या संपूर्ण विरोधी पक्षामध्ये जो काही जळफाट सुरू आहे की हे दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये म्हणून अनेक प्रयत्न सुरू आहेत। मग नारायण राणे असतील, कदम असतील, यांना या ठिकाणी असं वाटतंय की हे दोन्ही पक्ष एकत्र जर आले तर निश्चित मराठी माणसाची ताकद या ठिकाणी वाढणार आहे आणि दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर या महाराष्ट्रामध्ये एक नवीन या ठिकाणी समीकरण आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी दिसणार आहे। संदीप वानखेडे, बुलढाणा।